हॅलो आहे नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मंदार गिरकर। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं नारळाच्या विविध व्हरायटी कुठल्या व त्याचे फायदे काय आणि आपण कुठल्या नारळाची लागवड केली पाहिजे हे आपण त्या व्हिडिओमधून जाणून घेतलं। तर मित्रांनो, जर तुम्ही तो व्हिडिओ अजूनपर्यंत पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देत आहे, नक्कीच तो व्हिडिओ बघून घ्या। आणि जर तुम्ही माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची बेल आयकन ही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओची माहिती सगळ्यात आधी मिळेल। आणि मित्रांनो, आजचा आपला विषय आहे नारळाचे पोषक आणि खत व्यवस्थापन, ज्याला आपण न्यूट्रिएंट आणि फर्टिलायझर मॅनेजमेंट असं म्हणतो। तर मित्रांनो, एक गोष्ट इकडे आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही वनस्पतीला सक्सेसफुल होण्यासाठी 16 मूलद्रव्यांची अतिशय गरज आहे, ज्यामधूनच 3 मेन सोर्सेस जर आपण बघितले तर ते सूर्यप्रकाश, पाणी, वारा हे खूप गरजेचं आहे मित्रांनो झाडांची वाढ होण्यासाठी। त्यानंतर जर आपण बघितलं तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे झाले सेकंडरी सोर्सेस। बाकी राहिलेले द्रव्य जे जमिनीतून घेतले जाते म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, मंगल, जस्त, तांबा, बोरॉन, मँगनीज, मॉलिबेनम, सोडियम, झिंक हे एका सक्सेसफुल वनस्पतीची वाढ होण्यात अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। तर आता मित्रांनो, नारळ लागवडमध्ये अतिशय पोषक तत्व कुठले आहे व तेच का वापरले जातात, त्यांनी नारळाला काय फायदा होतो आणि त्यांनी नारळाची वाढ कशी होते हे आपण आता बघणार आहोत। तर मित्रांनो, नारळाची कुठलीही व्हरायटी असू दे, त्यामध्ये प्रायमरी मेन न्यूट्रिएंट म्हणजे प्रथम पोषक तत्व जर आपण म्हणलं गेलं तर ते आहे NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम। सेकंडरी न्यूट्रिएंट दुय्यम पोषक तत्व जर आपण बघितलं गेलं तर ते झाले मॅग्नेशियम, क्लोरीन, कॅल्शियम, सल्फर आणि सोडियम। आणि जर मायक्रोन्यूट्रिएंट जर आपण बघायला गेलो तर ते झाले झिंक, बोरॉन आणि मँगनीज। तर मित्रांनो, एवढेच पोषक तत्व नारळ लागवडसाठी अतिशय गरजेचे आहेत। तर मित्रांनो, आता आपण बघूयात की प्रत्येक पोषक तत्वांचा झाडाला कसा फायदा होतो आणि नारळ लागवडसाठी प्रत्येक पोषक तत्व हा किती प्रमाणात दिला पाहिजे। तर मित्रांनो, जसं मी आधीही सांगितलं की नारळ किंवा कुठलीही वनस्पतीची वाढ होण्यासाठी NPK हे खूप गरजेचं आहे। नायट्रोजन झाडांच्या पानांची आणि पानांच्या रंगांची जलद विकास आणि वाढीसाठी खूप महत्वाचा आहे। दुसरा जर आपण बघितलं पोटॅश आणि फॉस्फरस, तर पोटॅश आणि फॉस्फरस मित्रांनो वनस्पतीच्या पानांच्या अर्थव्यवस्थेचे नियमन करतो, तसेच जलद उत्पादन वाढीसाठी मदत करतो। पोटॅश आणि फॉस्फरसचा दुसरा जर फायदा मित्रांनो जर आपण इकडे बघितला तर वनस्पतीला दुष्काळाचा सामना करण्यास सक्षम करतो। तिसरा जर आपण इकडे फायदा बघितला तर मुळांची वाढ करण्यास मदत करतो। चौथा जर फायदा बघितला, मातीतून जेवढे न्यूट्रिएंट असतात त्याला ॲप्टेक करण्यासाठी मदत करतो व त्याचं आयोजन करतो। नारळामध्ये साखर, फॅट आणि तंतुमय पदार्थ बनवण्यात पोटॅश आणि फॉस्फरसचा खूप मोठी भूमिका आहे मित्रांनो।